वेलकम. स्वागत आहे सर्वांच्या आजच्या या क्लासमध्ये, ज्याच्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा 22 फेब्रुवारी रोजी आता 5वी साठी जो विषय आहे त्याच्यामध्ये इंग्रजी विषयामधील एक महत्त्वाचा टॉपिक आपण बघणार आहे. त्याचं नाव आहे स्टॉक एक्सप्रेशन. कारण याच्यावर 5 ते 6 मार्काचे प्रश्न तुम्हाला नक्कीच पडतात. ते सिंपल जरी असलं तरी याच्यामध्ये पण बऱ्याच जणांचे मार्क जातात. आणि हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. आपली ही स्कॉलरशिप सिरीज आहे, याच्यामध्ये आपला पहिला व्हिडिओ आलेला आहे, हा दुसरा आहे. असे कंटिन्यू व्हिडिओ येत राहणार आहे. त्याच्यामुळे आत्ताच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि शेअर करा ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत. आणि ह्या चॅनलचा हा व्हिडिओ आणि ह्याची जी पीडीएफ आहे फार महत्वाची आहे. याच्याखाली तुम्हाला एमसीक्यूज पण दिलेले आहेत. हे सर्व तुम्हाला एमएसके क्लास ऍप मध्ये गेल्यानंतर फ्री ऑफ कॉस्ट तिथं फ्री मध्ये आपण इथं सेव्ह केलेलं आहे, तुम्हाला ते मिळून जाणार आहे. तर त्याच्यामध्ये स्टॉक एक्सप्रेशन म्हणजे ज्याला ग्रीटिंग पण म्हणतो आपण, शुभेच्छा देणे. जसं आता आपल्याला जनरल गोष्टी माहिती आहेत ग्रीटिंग्स मध्ये, की आपण सकाळी मॉर्निंगला आपण म्हणतो गुड मॉर्निंग, आफ्टरनूनला म्हणतो गुड आफ्टरनून, इव्हिनिंगला म्हणतात गुड इव्हिनिंग. जर आपण समजा रात्री भेटलो नाही का झोपायच्या तर गुड नाईट. त्यानंतर जर समजा आपल्याला एखादा व्यक्ती पहिल्यांदाच भेटला असेल सुरुवातीला, म्हणजे पहिल्यांदाच आपली भेट झाली, तर काय म्हणतो नाईस टू मीट यू और हाऊ डू यू डू. ओके. आता लक्षात जर थोडासा जुना व्यक्ती तुम्हाला भेटलेला आहे, तुमचाच मित्र, मीटिंग अ फ्रेंड, त्यावेळेस आपण काय म्हणतो, हाय म्हणतो, हॅलो, हाऊ आर यू असं पण म्हणतो. ठीक आहे. जर नवीन व्यक्ती भेटला असेल तर हाऊ डू यू डू म्हणजे तू कसा आहेस असं म्हणतो. जुना असेल तर हाय आणि हाऊ आर यू. जर आपण एखाद्याला सोडून चाललो असेल, एखाद्या नाही का एखाद्या मित्राला आपण भेटून चाललेलो आहे, त्यावेळेस आपण म्हणतो गुड बाय किंवा सी यू लेटर असं आपण म्हणतो. त्यानंतर अशा सिकिंग परमिशन हा यातलाच पार्ट. बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं. आणि आज विशेषतः इंग्लिश मिडियमच्या पोरांना तर इंग्लिश मध्येच प्रॉब्लेम आहे. हे फार महत्वाची गोष्ट आहे. तो सिकिंग परमिशन, परवानगी मागत असताना आपण मे किंवा कॅनचा उपयोग करतो. मे असा शब्द सुरुवातीला वापरतो. तर साधारण ज्या आपल्या वयापेक्षा मोठ्यांना आपण परवानगी मागतोय तर मे वापरायचे. जर आपल्या मित्रांना आपण परवानगी मागतो तर कॅन वापरायचे. तर एंटरिंग अ क्लासरूम, जर आपण क्लासरूम मध्ये जातो त्यावेळेस आपण म्हणतो मे आय कम इन टीचर. जर समजा आपण आपल्या मित्राला पेन मागतो तर काय म्हणणार, कॅन आय यूज युअर पेन प्लीज. ठीक आहे. तो प्लीज हा शब्द काय दाखवतो, पोलाइटनेस दाखवतो. द गोइंग टू द ड्रिंक वॉटर. ठीक आहे. मे आय गो टू द ड्रिंक वॉटर, तुम्ही टीचरला विचारताय. आस्किंग क्वेश्चन, मे आय आस्क अ क्वेश्चन सर. ठीक आहे. तुम्हाला एका प्रश्न विचारायचा मोठ्या व्यक्तीला. ठीक आहे. अशा प्रकारे परमिशन्स आल्या. मेकिंग रिक्वेस्ट म्हणजे आपण एखाद्याला रिक्वेस्ट करतो. ठीक आहे. सो वेन यू वॉन्ट समवन टू हेल्प यू और डू समथिंग फॉर यू, यूज अ रिक्वेस्ट. त्यामध्ये प्लीज हा शब्द इम्पॉर्टंट आहे. वॉन्टिंग अ ग्लास ऑफ वॉटर तुम्हाला पाहिजे, प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. अशा प्रकारे आपण रिक्वेस्ट करू शकतो. त्याच्यानंतर आस्किंग सम वन टू सीट, तर कोणाला तर आपण म्हणलं की बसायला सांगितले, प्लीज हॅव अ सीट, बसा. आस्किंग फॉर हेल्प विथ अ बॅग. ठीक आहे. तो एखाद्या आपल्या हातामध्ये बॅग आहे, आपण म्हणतो कुड यू प्लीज हेल्प मी कॅरी दिस. ठीक आहे. देन आस्किंग सम वन टू स्पीक लाऊडली, मोठ्याने बोलण्यासाठी, प्लीज स्पीक अ बिट लाऊडर. थोड्या मोठ्याने बोलला म्हणजे मला ऐकू येईल. अशा पद्धतीने हे एक महत्वाचा पॉईंट होता जो 100% आपल्या परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इन्स्ट्रक्शन अँड एक्सप्रेशन म्हणजे कोरिलेशन. म्हणजे एक्झाम मध्ये तुम्हाला पिक्चर दाखवलं आणि कोणत्या इन्स्ट्रक्शन, कोणत्या गोष्टी आपण त्याच्यावर बोलू शकतो. ठीक आहे. किंवा कोणतं एक्सप्रेशन देतात. फॉर एक्झाम्पल एक पर्सन स्नीजिंग करतो म्हणजे त्याला शिंक यायला लागली, तर इंग्लिशमध्ये काय होतं, त्याला ब्लेस यू असं त्यावेळेस बोललं होतं. अ पर्सन विनिंग अ ट्रॉफी, एक माणूस नाही का तो जिंकलेला आहे, त्याचं आपण काय म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन्स. समवन स्टेपिंग ऑन द अदर, दुसऱ्याचा पाय दुसऱ्याच्या व्यक्तीच्या पायावर आपला पाय पडला तर काय म्हणलं, आय एम सॉरी. समवन गिव्हिंग अ गिफ्ट, जर तुम्हाला कोणी गिफ्ट दिलं असेल तर आपण काय म्हणणार, थँक्यू सो मच. देन समवन गोइंग फॉर अन एक्झाम, कोणतरी एक्झामला चाललंय, तुम्ही काय म्हणणार, बेस्ट ऑफ लक किंवा ऑल द बेस्ट. किंवा टीचर टेलिंग अ स्टुडंट टू बी क्वाइट, टीचर सांगते शांत बसा, काय म्हणणार, कीप सायलेन्स प्लीज. अशा पद्धतीने आपल्याला हे जे रिलेशन आता आपण बघितलंय चित्र आणि ह्याचं 100% एक्झाम मध्ये विचारलं होतं. आल्यानंतर मला तुम्ही सांगा सर हे एक्झाम मध्ये आलं होतं. तर महत्वाच्या गोष्टी म्हणजे काय लक्षात, जर पोलाइटनेस दाखवायची आपल्याला, नम्रपणा दाखवायचा, तर लक्ष द्या त्याच्यामध्ये प्लीज, थँक्यू, सॉरी, मे हे पोलाइट वर्ड आहे. टाइम चेक करा, लक्षात टाइम ऑलवेज चेक करा आणि टाइम किती आहे त्याच्यानुसार तुम्हाला मग गुड मॉर्निंग वापरायचं, गुड आफ्टरनून का गुड इव्हिनिंग हे सगळे शब्द तुम्हाला शब्द वापरता येणार आहेत. जर मोठ्या व्यक्तींना बोलताना मोस्टली मी वापरायचं, तर तुम्ही तुमच्या फ्रेंडला वापरता सुरुवातीला कॅन वापरायचं, ही फार महत्वाची गोष्ट होती. आता याच्यामध्ये लक्षात तुम्हाला एमसीक्यूज दिले, टोटल 50 एमसीक्यूज आहेत. लक्षात घ्या, यातले फक्त आपण पहिले 10 सोडूया, बाकी तुम्ही पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे. हे ऍप मध्ये पीडीएफ दिलेली आहे आणि हे ऍप मध्ये हा पीडीएफ आणि हा व्हिडिओ फ्री दिलेला आहे, तुम्हाला पाहून बघायचा 22 फेब्रुवारीच्या एक्झाम साठी फार महत्वाचं.
यू मीट युअर टीचर ऍट 10 AM, व्हॉट विल यू से? तुम्ही 10 वाजता भेटलाय तुमच्या टीचरला, काय म्हणणार आहे? गुड मॉर्निंग सर. व्हॉट डू यू से टू समवन व्हेन यू आर गोइंग टू बेड? तर तुम्हाला माहिती आहे बेडला जाताना म्हणा गुड नाईट. इफ द सन इज सेटिंग अँड यू मीटिंग अ नेबर, यू से सन मावळत आहे, नाही का, सूर्य मावळत आहे, त्यावेळेस आपण काय म्हणतो? गुड इव्हिनिंग हिअर. देन यू मीट अ न्यू स्टुडंट इन अ क्लास फॉर द फर्स्ट टाइम, व्हॉट इज द मोस्ट पोलाइट एक्सप्रेशन? तुम्ही सगळ्या तुमच्या क्लासमधल्या विद्यार्थी स्टुडंटला किंवा तुमच्या मित्राला म्हणजे फर्स्ट टाइम तुम्ही क्लासमध्ये एखाद्या स्टुडंटला भेटलेला आहात, तर त्यावेळेस तुम्ही काय म्हणताल त्याला? येस, तर काय म्हणणार आपण? हाऊ डू यू डू. नवीनच व्यक्ती असेल, हाऊ डू यू डू. सो चूज द करेक्ट एक्सप्रेशन फॉर लिव्हिंग अ फ्रेंड. तुम्ही मित्राला सोडून चाललेला आहे, त्यास काय म्हणणार? गुड आफ्टरनून, मे आय कम इन, काय म्हणणार? सी यू लेटर, ऑप्शन नंबर बी. त्यानंतर यू वॉन्ट एंटर द प्रिन्सिपल्स ऑफिस, यू शुड से. जर तुम्हाला प्रिन्सिपलच्या ऑफिस मध्ये जायचं असेल तर काय बोलणार? लगेच टाईप करा फास्ट. काय आणणार? सो मे आय कम इन सर. यू वॉन्ट टू बोरो पेन्सिल फ्रॉम द बेस्ट फ्रेंड, यू से, म्हणजे तुम्हाला पेन्सिल घ्यायची तुमच्या मित्राकडनं, तुम्ही काय म्हणतात? कॅन आय यूज युअर पेन्सिल प्लीज. देन यू आर फिलिंग थर्स्टी ड्युरिंग अ लेसन, हाऊ डू यू ऍक्ट द टीचर? तुम्हाला तहान लागलेली, तुम्ही कसं विचारता टीचरला? काय विचारता? मे आय गो टू ड्रिंक द वॉटर टीचर, येस मे. ठीक आहे. अँड 9, यू डिडंट अंडरस्टँड द पॉइंट, वॉन्ट टू ऍक्स द टीचर अ डाऊट, यू से. म्हणजे तुम्हाला एखादा पॉइंट समजलेला नाही, तुम्हाला डाऊट आलेला आहे, तुम्ही टीचरला कसं बोलता? टेल मी दिस, मे आय आस्क अ क्वेश्चन सर, आय हॅव अ क्वेश्चन, लिसन टू मी. काय म्हणणार? मे आय आस्क अ क्वेश्चन सर. ठीक आहे. आणि हा प्रश्न तुमच्यासाठी सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर चॅट बॉक्समध्ये टाकायचं. ज्याचं उत्तर बरोबर असेल त्याला मी लाईक करणार आहे. प्रश्न काय बघूया आपण, आणि ह्याची पीडीएफ आणि व्हिडिओ आपल्याला MSK क्लास ऍप मध्ये मिळणार आहे. तर आपल्याला याच्या खाली डाउनलोड लिंक मिळून जाईल. युअर बॅग इज व्हेरी हेवी, यू ऍक्स युअर एल्डर ब्रदर फॉर हेल्प. ठीक आहे. युअर बॅग इज व्हेरी हेवी, तर तुम्ही काय म्हणताल? बघा, कॅरी माय बॅग, कुड यू प्लीज हेल्प मी इन कॅरी दिस, आय कांट कॅरी दिस, थँक्यू. तर कुठलं वापरचाल तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाईप करायचं. तो आजचा हा क्लास आपल्याला कसा वाटला, हा व्हिडिओ नक्की शेअर करा जे स्कॉलरशिप तयारी करतात. त्याच्यानंतर हे जे सगळी माहिती आहे ही पीडीएफ, याच्या खाली जे सोडवायला क्वेश्चन आहेत तुम्हाला पीडीएफ मध्ये मिळणार. MSK क्लास ऍप खाली दिलेले डाउनलोड करा. आणि याच्यापेक्षा अजून महत्वाचे व्हिडिओ, कारण हे तर पॉईंट महत्वाचा होता, कारण याच्यामध्ये 5 ते 6 मार्क तुमचे होणार आहेत. अजून महत्वाचे सगळे डिटेल व्हिडिओ आपल्या ह्या सिरीज व्हिडिओ 2 आहे, अजून व्हिडिओ 3, 4 हे येत राहणार आहेत. भेटूया आपण पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये.